नमस्कार. मी आहे अर्चना. माझ्या अर्चना व्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज आहे संडे. तर आज संडे स्पेशल आज मस्त अशी सकाळ झालेली आहे. तर सकाळ झाल्यानंतर आज मस्त अशी पूजा करून घेऊया आपण. पूजा करून झालेली आहे, रांगोळी काढून झालेली आहे. सकाळ सकाळची अशी मस्तपैकी पूजा झाल्यानंतर घर कसं प्रसन्न राहतं. आणि आज रविवार आहे. आपल्या कुलदेवतेचा आपण उपासना करायची आहे. कुलदेवतेचं पूजा करायची आहे आज. आणि त्यात रविवार म्हटल्यानंतर खूप विशेष आहे, त्यामुळे अशी माझी पूजा झालेली आहे. पूजा करून झाल्यानंतर पीठ मळून घेतलेलं आहे. आज संडे आहे त्यामुळे नाश्ता वगैरे काही केलेला नाही आहे. तर मुलांना दूध आणि बोर्नविटा देत आहे. दूध त्यांचं पिऊन झालं ना, नंतर मग आपल्याला काम आवरायला मोकळं होतं. तर मुलांना दूध प्यायला दिल्यानंतर आता चहाची वेळ झालेली आहे आपली. सकाळ सकाळची चहा पिल्यानंतर कसं फ्रेश वाटतं पुढचं काम करण्यासाठी. चहा करून घेतलेला आहे. तसेच सोबत आणि कोबी अशी तेलामध्ये थोडंसं तेल टाकून ना जरा भाजून घ्यायची आहे. जरा अशी व्यवस्थित भाजून घेतली ना, कोबीची भाजी खूप छान होते. तर कोबीची भाजी करून घेत आहे मी. तेलामध्ये कांदा, कढीपत्ता, जिरे, मोहरी टाकलेला आहे. नंतर टोमॅटो टाकलेला आहे. व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग, हळद टाकून घेतलेली आहे. नंतर आपला चटणी मसाला टाकलेला आहे. आणि व्यवस्थित हे भाजल्यानंतर आपण जो भाजून घेतलेला कोबी आहे ना, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा. आज संडे आहे त्याच्यामुळं मी आठवड्याभरासाठी शेंगदाणे असे भाजून त्याचे कूट करून ठेवणार आहे. म्हणजे 8 दिवस टेन्शन नाही. त्याच्यामुळं मी 8 दिवसाचं कूट करून ठेवलेलं आहे. ते मुलींना नंतर आज संडे असल्यामुळे अंघोळ करू वगैरे घातलेले आहे. त्यांचं झाल्यानंतर मग भोंगी मिरचीची आमटी करून घेतलेली आहे. तरी जास्त प्रमाणात मी भोगी मिरचीची आमटी करत नाही, पण आज बघूया म्हटलं वेगळं काहीतरी करूया. बघा मस्त असा कलर आलेला आहे. चला त्याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मी आमटीच करत आहे त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर याच्यानंतर मी चपात्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत. तर हे झालेलं आहे दुपारचं जेवण. आता त्याच्यानंतर तर इथं बघा मी वेगळं असं यांच्यासाठी मी दळण करून आणणार आहे. हेल्दी भाकरी म्हणजे आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान असते. त्याच्यामध्ये